हाय गाईज, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. संध्याकाळची सुरुवात कडक अशा चहाने केली. कप जरी फुटला असला ना तरी त्यातील चहा मन तृप्त करतो. चहा घेतला आणि फ्रेश झाले. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. काल ना थोडंसं दूध खराब झालं होतं. मग म्हटलं त्याचं पनीर बनवावं, बघूया बनतं का ते. मी माझ्या लाईफमध्ये ना पहिल्यांदाच पनीर बनवत होते. घाबरत बनवत होते, पण शेवटी पनीर झालंच. ग्रेव्ही करण्यासाठी इकडे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, आलं हे सर्व एकत्र करून छान असं लालसर होऊपर्यंत परतून घेतले. आणि ते होऊपर्यंतच चपात्या देखील करायला घेतल्या. सर्वात आधी चपाती करून घेतली आणि त्याच तव्यावरती थोडंसं तेल गरम करून पनीर फ्राय करून घेतले. थोडंसंच झालं होतं, पण ठीक आहे, चालून जाईल. पनीर फ्राय झालंच होतं. त्यानंतर इकडे कांदा टॅमॅटोची देखील प्युरी करून घेतली आणि लगेचच फोडणी घातले. आधी ग्रेव्ही छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतली आणि त्यात बेसिक मसाले घालून घेतले, जसे की लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि स्पेशली मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने चव खूप भारी येते. याच्यानंतर पुढची प्रोसेस शूटच झाली नाही, त्यामुळे डायरेक्ट भाजीच दाखवते. आहा, किती भारी झाली आहे ना. त्यानंतर इतका सारा पसारा पडला होता, तेही सर्व आवरून घेतलं आणि उद्या लागणारी पूजेची भांडीसुद्धा घासून घेतली. त्यानंतर मस्त असं जांभूळ खाऊन संपवला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.